नमस्कार. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे आणि आपल्याला अत्यंत अभिमानाची बाब आहे की मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. जागर अभिजात मराठीचा हा उपक्रम सर्वत्र चालू आहे. मंगेश पाडगावकरांची मला भावलेली मला आवडणारी कविता या निमित्ताने मी सादर करत आहे. थोडीशी कविता महिला सक्षमीकरण आणि महिलांचं आणि कुठेतरी रिलेट होते असं मला वाटतं. चिवताई चिवताई दार उघड, दार उघड, दार उघड चिवताई, चिवताई दार उघड. दार असं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड, दार उघड चिवताई दार उघड. फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात. गाणारा मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं, आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं. दार उघड, दार उघड चिवताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं, आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं. तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग. हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड, दार उघड चिवताई, चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही, आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो, आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. हे पण खूप सुंदर आहे, ऐका. पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही, तुझं घर बंद होतं, डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल. दार उघड, दार उघड चिवताई, चिवताई दार उघड. धन्यवाद.